नमस्कार, मी स्वप्नील तुकाराम माने. UPSC 2021 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये माझा 578 हा रँक आलेला आहे आणि त्यानुसार मला IPS इंडियन पोलीस सर्व्हिस हे कॅडर अलॉट झालेलं आहे. आज मी तुमच्याशी या माध्यमातून संवाद साधणार आहे की जेणेकरून एक माझा छोटासा प्रवास मी शेअर करणार आहे. त्यातून जर कोणाला प्रेरणा मिळाली तर तो माझ्यासाठी आनंददायक क्षण राहील. माझं सुरुवातीचं जे जीवन आहे ते सिद्नेरली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथेच माझं बालपण, माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षण भागशाळा नदी किनारा इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्यानंतर माध्यमिकसाठी जी आमच्या गावामध्ये एक शाळा आहे, सिद्नेरली विद्यालय सिद्नेरली, या शाळेमध्ये माझं इयत्ता 10वी पर्यंत पूर्ण मराठी मीडियम मधून शिक्षण झालं. यानंतर आयुष्याच्या मी एका अशा टप्प्यावरती होतो की 2006 इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझ्या आईचं निधन झालं. यानंतर माझ्या 2 लहान बहिणी, आजी आजोबा, पणजी, वडील या सगळ्यांचा एकंदरीत थोडासा आपण म्हणू की प्रवास वेगळ्या दिशेला होता. आणि मग ह्या सगळं शिक्षण, घर यातून सगळी जबाबदारी मला घ्यायची होती. म्हणून मी इयत्ता 5वी पासून नदी किनाऱ्या येथे एका फळगाडीवरती काम करायला सुरू केलं की जेणेकरून मी थोडाफार माझ्या शिक्षणाला आणि घरी हातभार लावू शकेन. आणि मग इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत मी पूर्ण फळाच्या गाडीवरती सकाळी संध्याकाळी काम करून मी माझ्या शिक्षणाचा पूर्ण जो खर्च होता तो चालवला. त्यातून थोडा घर खर्चालाही मदत झाली. आणि इयत्ता 10वी नंतर माझं असं होतं की सुरुवातीला आता काय करायचं की मला पटकन नोकरी हवी आहे. माझं काय असं ठरलेलं नव्हतं की मला हेच करायचं आहे किंवा तेच करायचं आहे, किंबहुना मला त्याचा अनुभवही नव्हता. त्यामुळं 10वी नंतर पडलेल्या एका सुट्टीमध्ये मी बेंगलोरला आंबे काढायला जाणं किंवा फळे विकणं यामध्येच गुंतून होतो. 12वीची प्रवेश प्रक्रिया संपून गेली आणि नंतर मला असं समजलं की 12वीच्या एका प्रवेश प्रक्रियेला जेव्हा आपण जातो तेव्हा एक मेरिट लिस्ट लागते आणि जर त्या मेरिट लिस्ट मध्ये जर आपण पहिला फॉर्म नाही भरला तर आपल्याला नंतर तिथं संस्था गट म्हणून असतो, त्याच्यातून ऍडमिशन घ्यावं लागतं. आणि तिथं ती फी 3000 रुपये मागितल्यामुळे ते 3000 रुपये माझ्याकडे भरण्यासाठी नव्हते. त्यामुळे मी असं ठरवलं की मला नोकरी पटकन करायची आहे, घरी चालवायचं आहे. यातून मला एका व्यक्तीने सजेस्ट केलं की तू डिप्लोमासाठी ऍडमिशन घे आणि तुला ते सोयीस्कर जाईल. आणि या सगळ्या विचारातून मी शेवटी मग गारगोटीला डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं ऍडमिशन घेतलं. आणि खरं तर मला वाटतं तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला. मी गारगोटीला गेल्यानंतर पुन्हा पहिल्या सेमला जैसे ते स्थिती होती की सकाळी संध्याकाळी कुठं ते हॉटेलमध्ये काम करायचं किंवा शनिवारवरून पुन्हा फळाच्या गाडीवरती काम करायचं, पुन्हा जायचं. याच्यातून एकंदरीत माझा खर्च चालायचा. आणि यामुळे माझं पहिल्या सेमिस्टरला शाळा चुकवणं किंवा स्कूल आपण जे म्हणतो कॉलेज चुकवणं हे प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं. आणि यामुळे मला कॉलेजमधून नेहमी फोन यायचे की तुम्हाला पुढल्या सेमिस्टरला अलाउड केलं जाणार नाही, तुमची अब्सेंटी अशी आहे. पण मी त्याला फार सिरियस घेत नव्हतो. पहिल्या सेमला कसा तरी मी पास झालो. मला आठवतंय की 15 जानेवारी 2013ला रिझल्ट आला. त्या रात्री मी संध्याकाळी 7 वाजता रिझल्ट आला. जेवणाच्या लाईनमध्ये आम्ही शासकीय हॉस्टेलच्या उभा होतो. आणि मला फक्त म्हणजे 10वीला एकंदरीत चांगले मार्क्स आणि त्यानंतर अचानक मला 64% फक्त पहिल्या सेमिस्टरला मार्क्स मिळाले. आणि त्या रात्री मी रात्रभर बसलो आणि विचार केला की आपल्याला आयुष्यात एकतरी हे शिक्षण व्यवस्थित करायचं आहे किंवा मग हे सोडून एकतरी काम करायचं, हे ठरवावं लागेल. आणि त्या रात्री मी स्वतःशी ठरवलं की आयुष्यात काहीतरी जिद्दीने करायचं आहे. आणि म्हणून मग माझा एक थोडासा वेगळा आयुष्याचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्या सेम पासून शेवटच्या सेम पर्यंत मी फक्त वर्गातच नाही तर कॉलेजचा टॉपर होतो. कॉलेजच्या टॉपर नंतर मी राज्याच्या यादीत डिप्लोमाच्या MSBTच्या 10वा होतो. आणि एकंदरीत मग एक अभ्यासाकडे बघण्याचा कल माझा बदलला. आणि मग शेवटच्या वर्षी उत्तम मार्क्स मिळाल्यामुळं मला पुण्याला शिक्षणासाठी जायचं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये मात्र आपण पाहिलं तर पुण्याचा खर्च, हा सगळ्या ज्या गोष्टी येतात हा काय माझ्यासाठी झेपणारा नव्हता. कारण घरची परिस्थिती बेताचीच होती. आजी आजोबा काम करून 2 लहान बहिणींना सांभाळायचे, वडील थोडेसे बाहेर राहायचे. यामुळे पुण्याला जावं की नाही हा प्रश्न होता. त्यावेळी आमच्या गावातील श्रीयुत उमेश सकाराम मगदूम हे जे रत्नागिरीला सध्या आता अकाउंट ऑफिसर म्हणून काम करत आहेत, ज्यांनी मला डिप्लोमा असताना सुद्धा आर्थिक मदत केलेली होती, यांनी मग पुन्हा एकदा माझी मुलाखत महाराष्ट्र टाइम्सने घेतली. ती मुलाखत छापली की याच्या शिक्षणाचं काय. यातून बऱ्याच लोकांनी मला मदत केली. आमच्याच गावचे IPS अधिकारी जे आता प्रमोशन झालेले आहेत ते दिगंबर प्रधान साहेब यांनी सुद्धा मला शिक्षणासाठी पुण्यामध्ये मदत केली आणि अनेक हातांनी मला मदत केली. पुण्यामध्ये जाऊन सुद्धा मग मी माझा VIT मध्ये जो परफॉर्मन्स होता तो मेंटेन ठेवला. आणि मग VIT मधून एक वेगळा पुण्याला गेल्यानंतर प्रवास सुरू झाला. कारण पुण्याला गेल्यानंतर आपल्याला एक वेगळी दिशा मिळते. आपल्याला 2 गोष्टी असतात, एक तर सन्मार्ग मिळतो आणि एक बाकीचे मार्ग आहेत. आपण कोणता निवडायचा आपण ठरवायचा असतो.
आणि मग जेव्हा पुण्यामध्ये राहायला लागलो तेव्हा बऱ्याच लोकांशी संपर्क आला, बऱ्याच चांगल्या वाईट सगळ्या लोकांशी संपर्क यायला लागला. आणि त्यातून मग UPSC सारखी एक एक्झाम आहे हे मला पुण्यात गेल्यानंतर सेकंड थर्ड इयर समजायला लागलं की यातून बरीच अशी पदं भरली जातात. आणि हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही आयुष्यात एका चांगल्या पोझिशनला जाऊन समाजासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी देशासाठी खूप काही करू शकता. आणि म्हणजे समजल्यानंतर मी थर्ड इयरला असताना एक डिसिजन घेतला की आपण विचार करू लास्ट इयरला गेल्यानंतर UPSC करायची की नाही करायची. आणि मग मी पुन्हा लास्ट सेमिस्टर म्हणजे 7व्या सेमिस्टरला गेल्यानंतर असा विचार करायला लागलो की आपण UPSC केली पाहिजे की नाही केली पाहिजे. मग स्वतःला अनालाइज केलं की आपण त्याच्यामध्ये फिट आहोत की नाही. फक्त कॉलेजमध्ये टॉपर मी तिथं असून सुद्धा हा मी विचार केला, कारण अत्यंत गरजेचं असतं. या एक्झामसाठी कॉम्पिटिशन प्रचंड आहे आणि मग हा निर्णय घेताना आपण विचारपूर्वकच घेतला पाहिजे. आणि म्हणून मग शेवटी जेव्हा माझं असं ठरलं की बाबा जानेवारी 2018ला मी ठरवलं की नाही आता आपल्याला UPSCच करायची आहे. पण काळ पण तुमच्या पाठीमागे उभाच असतो. आणि 10 मार्च 2018ला वडिलांचं अपघाती निधन झालं. पुन्हा एकदा 2 महिन्या पाठीमागे घेतलेल्या डिसिजनचा पुनर्विचार करण्याची माझ्यावरती वेळ आली, कारण आता 2 बहिणी, त्यांचं शिक्षण, आजी आजोबा आणि पणजी या सगळ्यांची जबाबदारी एकंदरीत माझ्या खांद्यावरती होती. पण शेवटी एकदा आपण ठरवलं की करायचं की आपल्याला अनेक मार्ग उभे राहतात असं म्हणतात. त्या पद्धतीनं माझ्या आयुष्यामध्ये झालं की मी मे 2018ला हा डिसिजन घेतला की एनी हाऊ मी UPSCच प्रिपेअर करणार आहे. मला प्लेसमेंटच्या चांगल्या अपॉर्च्युनिटी असून सुद्धा मी ठरवलं की मला UPSCच करायची आहे. आणि मी काय प्लेसमेंटला गेलो नाही. आणि मग जून 2018 पासून मी माझ्या UPSCची तयारी सुरू केली. या सुरुवातीच्या प्रवासामध्ये मी पालघर जिल्ह्यातील झडपोली, विक्रमगड तालुक्यामध्ये एक गाव आहे, तिथं विक्रमगड तालुक्यामध्ये झडपोली एक गाव आहे, त्या ठिकाणी मी सुरुवातीला अभ्यासासाठी गेलो. तिथं निलेश सांबरे आहेत, ते जिजाऊ नावाने एक संस्था चालवतात. त्यांच्या मार्फत तिथे 1-2 महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी तिथून एक चांगले विद्यार्थी, अर्धा विद्यार्थी पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि त्या बॅचमधून मला पुण्याला अभ्यासासाठी पाठवलं. पुण्यामध्ये राहण्याची, खाण्याची सगळी जबाबदारी त्यांनी उचलली. आणि मग माझा 2018 ते 19 हा 1 वर्षाचा म्हणजे मी अभ्यास पूर्ण केला. पहिला अटेम्प्ट दिला आणि पहिल्या अटेम्प्टला मला माझ्याच काही चुकांमुळे मला फेल्युअर आलं. म्हणजे आणि हेच तुम्हाला सगळ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे की बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग किंवा आपण स्वतःला फार हुशार समजतो बऱ्याच गोष्टीमध्ये. उदाहरणादाखल की मला असं वाटायचं की माझं CSAT खूप उत्तम आहे, कारण मी इंजिनिअरिंग केलेलं आहे, मी इंजिनिअरिंगला टॉपर राहिलेलो आहे, मला मॅथ्सला नेहमी उत्तम मार्क्स मिळायचे, तर माझं CSAT जाणं अशक्य आहे. आणि ह्या कुठल्या तरी एका ओव्हर कॉन्फिडन्स खाली मी CSATचा पेपर कसा येतो, UPSCचा पॅटर्न काय हे न विचार करता डिरेक्टली प्रिलिमला जाऊन बसलो. मला GS मधला उत्तम मार्क्स होते, पण जेव्हा GS2चा पेपर जो CSATचा पेपर होता तो दिला, त्याच्यामध्ये मला क्वालिफाईंग मार्क्स जे 67-66 असतात तेही मिळाले नाही. आणि मग मला एका फक्त छोट्या चुकीमुळे 1 वर्ष घालवावं लागलं. सेकंड अटेम्प्टला पुन्हा सेम रिपिटेशन्स की पहिल्या पेपरला अतिशय उत्तम मार्क्स असून सुद्धा माझं पुन्हा CSAT गेला. आणि तेव्हा मला लक्षात आलं की कुठंतरी आपला ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो आपल्याला या स्पर्धेपासून दूर ठेवतोय. आणि मग तिसऱ्या अटेम्प्टला मी एकंदरीत दोन्ही विषयावरती व्यवस्थित फोकस केला प्रिलिमच्या काळामध्ये, आणि दोन्ही विषयाला मला उत्तम मार्क्स आले. आणि मग माझी प्रिलिम्स क्लिअर झाली. मग प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर असं होतं की ती कोरोना काळातली बॅच असल्यामुळे प्रिलिम्स ऑक्टोबरला झाली आणि मेन्सला कालावधी अत्यल्प कमी मिळालेला होता. कमी दिवसामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा होता. कोरोनाची लाट सातत्यानं सुरूच होती. आणि मला असं आठवतं की आमच्या कोरोनाची जेव्हा मेन्सची एक्झाम झाली जानेवारी 2021 मध्ये, त्यावेळी कोरोनाचा एक नवा व्हेरियंट सुद्धा येत होता आणि अशा काळामध्ये एक्झाम सुरू होती. त्या काळामध्ये तुमचं मेंटल स्टिफनेस असणं, तुम्ही एकंदरीत तुमची हेल्थ मेंटेन करणं, अभ्यासावरती फोकस करणं, तेही 60 दिवसामध्ये सगळं मॅनेज करणं थोडंसं म्हटलं तर अवघड होतं, म्हटलं तर सोपंही होतं. पण तुम्ही जर सातत्यानं आपल्या घड्याळाकडे न बघता जर अभ्यास केला तर तेही सोपं होऊन जातं. मेन्स झाली. मेन्स झाल्यानंतर थोडाफार कॉन्फिडन्स होता की आपल्याला 100% इंटरव्ह्यू कॉल येईलच. आणि मग मला आठवतं की 20 जानेवारीला मेन्स संपली आणि ती झाल्यानंतर पुन्हा मग मी पुण्याला आलो. पुण्याला येऊन काही दिवस घरी आलो. त्यानंतर मार्चमध्ये रिझल्ट आला. रिझल्टला इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये नाव दिसलं. थोडाफार आनंद झाला की आता आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आणि मग इंटरव्ह्यू देण्यासाठी मी पहिल्यांदा दिल्लीमध्ये गेलो. आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी समजल्या की दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये गेल्यानंतरच UPSCची तयारी करता येते. हा माझा थोडासा एक गैरसमज दूर झाला. मी दिल्लीमध्ये वातावरण पाहिलं, तिथं राहणीमान पाहिलं तर अत्यंत दयनीय स्थिती आहे तिथं. त्यामुळं तुम्ही कोणत्याही ठिकाणून अभ्यास करू शकता याची खात्री मी
प्रॅक्टिकली अनुभव घेऊन तिथं राहून हे आज सांगू शकतो. त्यामुळे तिथं काही दिवस मी इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीमध्ये थांबलो. दिल्लीमध्ये तिथं ओल्ड राजेंद्र नगरमध्ये काय एक 15 दिवस रूम घेऊन होतो. त्यामुळे तिथल्या काही मित्रांशी सहवास आला, तिथल्या काही गोष्टी समजल्या आणि मग शेवटचे 8 दिवस होतो महाराष्ट्र सदनमध्ये राहिला होतो. तिथेही काही चांगले वाईट अनुभव मला महाराष्ट्र सदनमध्ये आले की अनेक राज्यातून मुलं तिथं येत असतात, आपल्या अनेक महाराष्ट्राच्या भागातून मुलं UPSC इंटरव्ह्यू देण्याशी येत असतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली. बऱ्याच जागांचे अनेक 6-7 अटेम्प्ट झालेले होते आणि ती मुलं सुद्धा इंटरव्ह्यूला होती. याच्यातून आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा होता. शेवटी 5 मेला माझा इंटरव्ह्यू होता आणि मग असं कदाचित कधी कधी फार गोष्टी असतात की जे आमचे इंटरव्ह्यू घेणारे जे होते व्यास सर यांना अचानक कोविड झाला आणि त्यामुळं आमचा इंटरव्ह्यू घ्यायला UPSCचे चेअरमन स्वतः आदरणीय सोनी सर उपस्थित राहिले. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता की UPSCचे चेअरमनही आपला इंटरव्ह्यू घेणार आहेत. त्यांचा एक वेगळा दरारा होता. म्हणलं ठीक आहे, बरीच लोक घाबरायचे. आपण म्हणलं त्या आत गेल्यानंतर तुम्हाला एक समोर टेबल दिले असतो, त्या टेबलला अशी 6 लोक असतात आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला त्या टेबलवरून एक 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 असं दिवसभर घेऊन जातात. तर माझा त्या सगळ्या शेवटचा नंबर होता. सहसा महाराष्ट्रातील लोकांचा शेवटचाच नंबर असतो इंटरव्ह्यूच्या बॅचमध्ये. ते कारण महाराष्ट्राचा जो नंबर आहे तो इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधला, तर ते अलाकट करताना तो महाराष्ट्राला शेवटचा अलाकट होता. तर मग मला इंटरव्ह्यूला सोनी सरांच्याकडं घेऊन जाण्यात आल्यानंतर मी बिंदास होतो की जे काय होईल ते होईल, आपण आता टेन्शन घेऊन फार काय फरक पडणार नाही, आपला आपण 100% देऊ. मी इंटरव्ह्यू माझ्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि फुल ताकदीनं दिला. जे जे मला प्रामाणिकपणे माहिती होतं, ज्या ज्या गोष्टी मी उत्तम सांगू शकतो त्या सांगितल्या आणि ह्याचा एक परिणाम असा झाला की मला इंटरव्ह्यूला अतिशय उत्तम मार्क्स आले सोनी सरांच्या बोर्ड्सकडून. जे असं समजतात की सोनी सरांच्या बोर्ड्सकडून फार मार्क्स मिळत नाहीत आणि त्याचा एक आनंद झाला. शेवटी फायनल लिस्टमध्ये 30 मेला रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर थोडीशी एक नाराजी होतीच की रँक थोडासा वरचा एक्सपेक्टेड होता, पण UPSC अनप्रेडिक्टेबल आहे. आपण ज्या काय छोट्या मोठ्या चुका करतो त्या रिझल्ट नंतरच समजतात. त्यानंतर मी रिझल्ट मान्य केला. मला काही माझ्या मेन्सला ज्या माझ्याकडून चुका झाल्या होत्या त्याही मला समजल्या. पण मग पुन्हा असं होतं की 5 जूनला परत प्रिलिम्स द्यायची होती, कारण यावेळी एक IASची अपेक्षा होती. त्यामुळं असा अंदाज आलेला की IPS मिळेल. तर म्हटलं की आता आयुष्याची इतकी वर्ष आपण दिलेत, 3 वर्ष, तर आणि एखादं 3 महिन्यांना आपल्याला काही फार फरक पडणार नाहीये. म्हणून मग 5 जूनला प्रिलिम्स दिली. पण प्रिलिम्स दिल्यानंतर मात्र 5 दिवसाचा अभ्यासही असा करायला वेळ मिळाला नाही, कारण लोकांचे फोन येत होते, शुभेच्छा द्यायला लोक येत होती. पण म्हटलं आपला अभ्यास इतका 3 वर्षाचा आहे तर आपण प्रिलिम्स पास होणाराची जायच्या अगोदरच थोडाफार कॉन्फिडन्स होता. पेपर दिल्यानंतर तो कॉन्फिडन्स पूर्णत्वाला गेला की ह्यावेळी आपली प्रिलिम्स 100% निघेल. मग पुन्हा एकदा ती प्रिलिम्स निघाली आणि आता पुन्हा एकदा मेन्स दिली आहे. पाहू त्याचा काय रिझल्ट येईल तो येईल. आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचं असो, मग ते UPSC MPSC मधून स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने असेल, अन्य तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जाणार असाल, मेडिकल मध्ये जाणार असाल, किंवा त्यातील तुम्हाला एक सर्वोत्कृष्ट पोझिशन गाठायची अशी इच्छा असेल, तर एकंदरीत माझ्या सगळ्या प्रवासावरून एवढं लक्षात यायला लागलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि जर कन्सिस्टन्सी नसेल तर मात्र तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल किंवा जितकं हवं तितकं यश मिळणार नाही. दुसरं म्हणजे तुमच्यात कॉन्फिडन्स पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जे काय आहे ते स्वीकारलं पाहिजे पॉझिटिव्हली. म्हणजे ते यश असो, अपयश असो, तुमची परिस्थिती असो किंवा अन्य तुमच्या आयुष्यात येणारे मार्ग असो. बऱ्याच वेळेला असं असतं की आपली परिस्थिती नाही, बऱ्याच वेळेला आपण अनेक गोष्टींचा विचार करून आपल्या अपयशाची कारणं जोडत राहतो. की मुळात ते न करता तुम्ही तुमचं 100% द्यायला शिकलं पाहिजे. आता थोडंसं मी स्पर्धा परीक्षेवरती पुन्हा एकदा बोलतो की खरं तर माझ्याकडून बऱ्याच लोकांना स्पर्धा परीक्षेविषयी गोष्टी एक्सपेक्ट असतील. तर त्यामध्ये पाहिलं तर UPSC चा एक ब्रॉड सिलेबस तुम्हाला आखून दिलेला असतो. तर सुरुवातीला UPSCचा एक्झामचा जो पॅटर्न असतो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्वायत्त संस्था आहे आणि ती बॉडी दरवर्षी अनेक प्रकारच्या एक्झाम कंडक्ट करतात. त्यापैकी एक एक्झाम म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असतं, त्याला CSE असं म्हटलं जातं. त्याच्यातून ही सगळी जी आहेत IAS, IPS, IRS ही सगळी पदं भरली जातात. तर त्याच्यामधला महत्वाचा आपल्याला सगळ्यांना आवडणार म्हणजे IAS, IPS किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिसेस अलीकडच्या काळामध्ये फार लोकांना भावतात. तर ही पदं
UPSC मध्ये दरवर्षी त्याचा एक म्हणजे DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग दरवर्षी काही सीट डिस्ट्रीब्यूट चा जो आलेख आहे तो जाहीर करतात आणि त्याच्यानुसार ती UPSC एक्झाम घेतात. याच्यामध्ये कोण 3 स्टेज असतात, एक म्हणजे प्रिलिमिनरी, दुसरी मेन्स आणि तिसरा इंटरव्ह्यू. तर प्रिलिमिनरी स्टेजेस मध्ये महत्वाचं काय असतं की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पेपर असतात. पेपर 1 ला 100 क्वेश्चन, पेपर 2 ला 80 क्वेश्चन. पेपर 1 च्या 100 क्वेश्चनाला एका क्वेश्चनला 2 मार्क्स असतात एका क्वेश्चनला आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग असतं जर तुमचा प्रश्न चुकला तर. आणि पेपर 2 जो असतो तो CSAT, तर तो क्वालिफाईंग नेचर आहे, म्हणजे तुम्हाला 200 पैकी तुम्हाला 66 मार्क्स मिळवायचे आहेत तर तुम्ही त्या पेपरला क्वालिफाय होता. एका प्रश्नाला 2.5 मार्क असतो. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कॉम्प्रेन्शन आणि बाकी जे मॅथमॅटिक्स जे आहे, सिंपल मॅथमॅटिक्स ज्याला आपण म्हणतो, ते विचारलं जातं UPSC या पॅटर्न मध्ये. पण UPSCचा थोडा पेपर काढण्याचा ट्रेंड हा फार डीप असल्यामुळे बरीच लोक दरवर्षी तिथं स्टक होतात. त्यामुळे अलीकडच्या काळात हा अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट बनलेला आहे, इव्हन 66 मार्क मिळवण्यासाठी सुद्धा. त्यानंतर मेन्स हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. बऱ्याच वर्षांच्या अभ्यासानंतर तुम्हाला प्रिलिम्सचा एक अनुभव येऊन जातो किंवा अंदाज येऊन जातो की प्रिलिम्स बाबा आपली निघून जाईल. मग महत्वाचा टप्पा असतो तो असतो मेन्स. मेन्स मध्ये मात्र तुम्हाला UPSCने एक सिलेबस आखून दिलेला आहे. GS1, GS2, GS3, GS4 आणि ऑप्शनल असे तुम्हाला सब्जेक्ट घ्यावे लागतात. आणि फायनलला तुम्हाला 2 क्वालिफाईंग पेपर असतात, एक इंग्लिश कंपल्सरी असतो आणि एक रिजनल लँग्वेज घ्यायचा असतो. महाराष्ट्रातून जी मराठी माध्यमातून शिकलेली लोक आहेत ते मराठी घेतात, जे केंद्रीय मधून शिकलेले आहेत ते हिंदी घेतात. हा एक जनरली ट्रेंड आपण बघतो. तर त्यालाही तुम्हाला 300 पैकी 75 मार्क्स लँग्वेजच्या पेपरला काढावे लागतात, ते 2 क्वालिफाईंग नेचरचे. राहिलेले जे सब्जेक्ट आहेत इन्क्लुडिंग एसे आणि 4 GS आणि ऑप्शनलचे 2 हे अत्यंत महत्वाचे आहेत, ज्याच्यावरती जे 1750 मार्क आहेत ज्याच्यावरती तुमचा पूर्ण UPSCचा जो रिझल्ट आहे तो डिपेंड असतो. म्हणजे इंटरव्ह्यू पेक्षा तुम्ही इकडे थोडा जास्त स्कोर करणं अत्यंत गरजेचं असतं. मग एसए मध्ये UPSCचा डायनॅमिझम आहे. GS1 मध्ये आपण पाहिलं तर हिस्ट्री असेल, सोसायटी असेल, जिओग्राफी असेल. हिस्ट्रीमध्ये फक्त भारताचंच नाही तर जगाची वर्ल्ड हिस्ट्री पण आहे, एन्शियंट हिस्ट्री पण आहे, मेडिवल हिस्ट्री पण आहे, मॉडर्न हिस्ट्री पण आहे, आर्ट अँड कल्चर पण आहे. म्हणजे एकंदरीत UPSCच्या सिलेबसला असं म्हटलं जातं की एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग सन. हा एक पण UPSCने एक ब्रॉडर तुम्हाला एरिया आखून दिलेला आहे, त्याच्या बाहेर सहसा UPSC जात नाही जर तुम्ही व्यवस्थित अर्थानं अभ्यास करत असाल तर, जे बेसिक सोर्सेस आहेत ते व्यवस्थित रीड करत असाल तर. आणि तिसरा पॉइंट असतो तो इंटरव्ह्यूचा. तर इंटरव्ह्यूला तुम्हाला जनरली तुमची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. युट्यूबला अलीकडे फार युट्यूब व्हिडिओ जे आपण पाहतो इंटरव्ह्यूचे जे रेकॉर्ड क्लासने केलेले असतात त्या विचारण्याची स्टाईल वेगळी असते आणि प्रत्यक्षात UPSCच्या ज्या म्हणजे आपण म्हणतो इंटरव्ह्यू रूम मध्ये किंवा इंटरव्ह्यू बोर्डचे प्रश्न विचारतात ते प्रचंड वेगळे राहतात, कारण त्यांना तुम्हाला सिलेक्ट किंवा डिसिलेक्ट करायचं असतं. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची लेवल किंवा तुमची ऑनेस्ट असे बरेच प्रकार तिथे चेक केले जातात. त्यामुळे UPSCचा इंटरव्ह्यू जनरली नॉर्मल लेवलला होतो. थोडेफार फॅक्च्युअल प्रश्न जरी असले तरी ते तुमची नैतिकता किंवा तुमची मॉरलिटी जी म्हणतो ते टेस्ट करण्यासाठी UPSC कदाचित विचारत असावं असंच नेहमी वाटतं. पुन्हा एकदा महत्वाचा अजून एकदा आपण प्रिलिम्स वरती थोडंसं बोलूया. 3 यांचा हे सांगितल्यानंतर प्रिलिम्सला बऱ्याच वेळेला असं असतं की बऱ्याच लोकांची बरीच वर्ष प्रिलिम्स निघत नाही. अटेम्प्ट सगळे संपून जातात पण प्रिलिम्स काही निघत नाही, GSला मार्क्स काही मिळत नाही. याचं कारण असं असतं की अभ्यास करत असताना आपण एक बेसिक जो मी म्हणतो की बेसिक फंडामेंटल जे असतात त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. मग आपण ज्या काय बेसिक एनसीईआरटी आहेत तर एनसीईआरटी बऱ्याच वेळेला वाचल्या जात नाहीत, कारण आता मटेरियल इतकं अवेलेबल आहे की दिल्लीचे क्लासेस, पुण्याचे क्लासेस, टेलिग्राम, मग अनेक सगळे असे म्हणजे आपण EDTechचे जे आता सोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यामुळे काय होतं की अनेक सोर्सेसमुळे आपण जो बेस आहे तोच कच्चा राहतो आपला. त्यामुळे तुम्हाला ही जर एक्झाम क्रॅक करायची आहे ना तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी हाच सांगतोय की बेसिक फंडामेंटल जे बुक आहेत, उदाहरणादाखल की तुम्हाला जॉग्राफी रीड करायचा तर जॉग्राफीच्या ज्या एनसीईआरटी आहेत 11वीच्या 2 त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. GC लिओंग त्याच्याबरोबर जे रेफरन्स वापरतात ते अत्यंत महत्वाचं आहे. मॉडर्न साठी स्पेक्ट्रम महत्वाचा आहे. तुम्ही लक्ष्मीकांत मधले सुरुवातीचे काही चॅप्टर विशेष करून पार्लमेंट स्टेट लेजिस्लेचरशी रिलेटेड आहेत, फंडामेंटल लाईक DPS हे जे चॅप्टर्स आहेत ते अत्यंत व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही केला प्रिलिम्ससाठी, आणि विशेष करून आपल्या बऱ्याच वेळा प्रिलिम्सला एक सवय असते की एखादा सब्जेक्ट सोडून द्यायचा, एन्शियंट मेडिवल असेल, इन्व्हायरमेंटचा थोडाफार पार्ट सोडून द्यायचा. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्यातून आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की प्रिलिम्सला आपण एखादा सब्जेक्ट सोडून देतो की काय प्रश्न येणार आहेत. मग बऱ्याच जणांचा तर बऱ्याच वर्षापासून एन्शियंट मेडिवलचा एखादा सोर्स वाचायचा, सोडून द्यायचं, आर्ट अँड कल्चर फारसं करायचंच नाही, किंवा एन्व्हायरमेंटचा एखादा पार्ट सोडून द्यायचा. मग UPSC कधी एन्व्हायरमेंटचे फंडामेंटल्स विचारते, कधी आर्ट अँड कल्चरवरती फोकस करते. आणि अशा वेळेला होतं की प्रिलिम्सला कॉम्पिटिशन एकदम हाय असते, कट टू कट असते. आपण म्हणू की 14 लाख फॉर्म येतात, 8-10 लाख लोक अपियर होतात
पण याच्या पुढे 1 लाख सिरियस लोक पकडू आपण. 1 लाख मधून तुम्हाला किमान 10,000 12,000 लोकांचा प्रवास करायचा आहे. म्हणजे उरलेल्या 88,000 मध्ये न येता 12,000 मध्ये यायचं आहे. तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या चुका टाळल्या पाहिजेत. याच्यामध्ये एखादा सब्जेक्ट न सोडून देता त्या विषयाचा सुद्धा अभ्यास गांभीर्याने आपण केला पाहिजे. त्याचा फायदा आपल्याला UPSC मध्ये नक्कीच होतो. त्यामुळं एकतरी प्रिलिम्सचा अभ्यास करत असताना आपण कोणताही सब्जेक्ट सोडून द्यायचा नाही किंवा तो विचारणार नाहीत असा आपण ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा दाखवायचा नाही. GSचा पेपर तुम्हाला आरामात निघून जाईल. राहिला भाग CSATचा, तर CSATसाठी मात्र तुम्हाला आता सगळ्यांनाच फोकस करण्याची गरज आहे. इव्हन IITचे माझे असे मित्र आहेत की ज्यांचं CSAT झालेलं नाही किंवा माझं स्वतःच उदाहरण सांगितलं की मला एवढा कॉन्फिडन्स होता की माझं सहजरित्या होईल. त्यामुळे CSAT वरती आता सगळ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही रोज 1 तास काढलात आणि बेसिक एखादं बुक जे आहे म्हणजे नंबर सिस्टीम UPSC फोकस करतं. नंबर सिस्टीम मध्ये 8-10 चॅप्टर आहेत, ते चॅप्टर व्यवस्थित केले आणि कॉम्प्रेन्शनचा UPSCचा ट्रेंड समजून घेतला. कारण UPSCचं कॉम्प्रेन्शन हे बाकी MPSC किंवा इतर एक्झामच्या प्रचंड वेगळं राहतं. UPSCला तुमच्याकडून तुमचं मत जाणून घ्यायचं असतं त्या कॉम्प्रेन्शन मधून. त्यामुळे UPSC शब्द वापरताना सुद्धा इंटरफरन्स असे वेगवेगळे शब्द वापरते पॅसेजच्या आधी, अजम्पशन्स, आणि मग तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न सुद्धा करते. तर तुमचं लक्ष त्या पेपरमध्ये असणं आणि मिनिमम तुम्हाला किमान 50 प्रश्न त्या पेपरला अटेम्प्ट केले पाहिजेत की तुम्हाला एक सेफर साईडला येण्यासाठी. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस त्या पेपरच्या आधी भरपूर झाली पाहिजे. त्यामुळे ती प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही काही क्लासचे पेपर सोडवाच, पण क्लासच्या पेपरपेक्षा बेस्ट वे आहे UPSCच्या CSATची प्रॅक्टिस करण्यासाठी, तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजे कुठल्याही प्रिलिम GSला सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ट्रीट लाईक अ स्क्रिप्चर, म्हणजे ते धर्मग्रंथ आहे UPSC साठी, तो तुम्ही वाचलाच पाहिजे UPSCला जाणून घेण्यासाठी. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हा बेस राहील तुमच्या सगळ्याच गोष्टींचा, प्रिलिम्सला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा. त्यामुळे CSAT वरती फोकस करताना तुम्हाला जे बुक एखादा आवडतं किंवा एखादा क्लास जर लावायचा असेल तर तुम्ही क्लास सुद्धा लावू शकता. त्यामुळे तुम्हाला CSAT सोपं जाईल. आपल्याला मिनिमम किमान 66 मार्क्स मिळावेत याची आपण सोय केली पाहिजे. दुसरा राहिला प्रश्न, आपण थोडंसं GS विषयी ब्रॉडररित्या बोलण्याचा प्रयत्न करू. तर GS मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की GS 1 मध्ये सुरुवातीचा पार्ट हिस्ट्री आहे. तर हिस्ट्रीमध्ये एन्शियंट मेडिव्हल UPSC काय विचारेल सांगू शकत नाही. यावर्षी पेपरमध्ये फार सुंदर प्रश्न विचारले UPSCनं. चोला आर्किटेक्चर, गुप्ता आर्किटेक्चर असेल किंवा मग कॅपिटलचा सिम्बॉल, म्हणजे कॅपिटलचा जो सिग्निफिकन्स आहे, म्हणजे लाईन कॅपिटल असेल, बुल कॅपिटल असेल, याचा सिग्निफिकन्स काय. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, बुल लाईन कॅपिटलचा सिग्निफिकन्स आपल्याला फार तर फार अशोका याच्या मर्यादितच असतो, पण तो प्रचंड किती ब्रॉडर आहे हे आपण जर एकंदरीत जर कॉम्प्रिहेन्सिव्हली अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आपला अभ्यास करताना आपला अभ्यास हा कॉम्प्रिहेन्सिव्ह असला पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरा मॉडर्नचा एक टॉपिक असतो. मॉडर्नचा मला वाटतं सरासरी सगळ्यांना प्रश्न बऱ्यापैकी जमतात, कारण मॉडर्न आपण स्पेक्ट्रम वाचत असतो किंवा जो अन्य सोर्स असेल, बिपिन चंद्रा सोर्स असेल, तर त्याच्यातून तो कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर होऊन जातो. तिसरा मुद्दा महत्वाचा राहतो की याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री. आता पुन्हा येतं की आपण वर्ल्ड हिस्ट्री करतच नाही. मला यावर्षी वाटलेलं वर्ल्ड हिस्ट्री खूप सारे प्रश्न येतील, तो माझा अंदाज चुकला, पण मी अभ्यास वर्ल्ड हिस्ट्रीचा पूर्णपणे केलेला, एकही प्रश्न आला नाही. पण त्याच्याच आदल्या वर्षी 2 वर्ल्ड हिस्ट्री प्रश्न आलेले होते. पोस्ट इंडिपेंडन्सचं तसंच होतं, बऱ्याच वेळेला आपण करत नाही. यावर्षी पुन्हा पोस्ट इंडिपेंडंट हा मॉडर्नशी कनेक्ट करून त्यांनी पोस्ट पर्यंत विचारलेला होता. त्यामुळे आपण UPSCला प्रेडिक्ट करण्यापेक्षा UPSCनं जो सिलेबस दिलेला आहे तो प्रामाणिकपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढला टॉपिक सोसायटीचा आहे. सोसायटीवरती जास्त काही मी फार बोलणार नाही, कारण माझा ऑप्शनल असल्या कारणामुळे मला सोसायटीचे प्रश्न येतात ते इझिली टॅकल व्हायचे मेन्समध्ये. पण UPSCनं जी लेवल गाठलेली आहे यावर्षी सोसायटीला विचारताना, म्हणजे UPSCनं सेक्टचं कंपॅरिझन विजवी कास्ट विचारलं, विजवी रिलिजन विचारलं, विजवी रिजन विचारलं. याचा अर्थ काय, UPSC तुम्हाला सोसायटी ब्रॉडर लेवलला घेऊन जात आहे आणि ब्रॉडर बरोबर डीपर लेवलला सुद्धा घेऊन जात आहे. त्यामुळे सोसायटीचा अभ्यास तुम्हाला करत असताना सोसायटीचे सबसेक्शन्स आहेत, मग ती फॅमिली असेल, कास्ट सिस्टीम असेल, हे सगळं कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टडी करणं गरजेचं आहे. त्यामुळं ओव्हरव्ह्यूनं जर तुम्ही सोसायटी नोट्स मधून वाचलात तर तुम्हाला मेन्स मधले क्वेश्चन टॅकल होणार नाही. त्यामुळे सोसायटीचा अभ्यास डीप करा, व्यवस्थित केला पाहिजे. जे जे काही त्याच्यामध्ये पॉईंट मेन्शन केले आहेत, फॉर एक्झाम्पल रिजनलिझम, कम्युनलिझम, तर तो अत्यंत डीप जाऊन टॉपिक स्टडी केला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे सोर्सेस वापरा, गुगल वापरा, एक्झाम्पल चांगली तुमच्याकडे लिहून ठेवा, तुम्हाला तो इझिली जाईल. त्याला तिसरा महत्वाचा टॉपिक जो होतो तो म्हणजे जॉग्राफी. याच्यामध्ये पुन्हा मग वर्ल्ड जॉग्राफी आहे. तर वर्ल्ड जॉग्राफी तुम्ही GC मधून मेन्ससाठी इझिली कव्हर करू शकता. उरलेले जे जॉग्राफीचे प्रश्न येतील ते तुम्ही जर NCERT व्यवस्थित वाचली असाल, फंडामेंटल्स ऑफ जॉग्राफी म्हणून जे आहे 11ची 2 इंडियाची आणि वर्ल्ड, तर त्याच्यातून प्रश्न टॅकल होतात. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट होतो की लोकेशनल फॅक्टर, तो 1 वर्ष अडाणी UPSC दरवर्षी विचारते.
तर तोही चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे का तो पॉईंट, तर तो पॉईंट तुम्ही कोणत्याही नोट्समधून कव्हर करा. मी मुलांच्या नोट्स वापरलेल्या होत्या. दुसरा राहिला GS2चा. तर यावरती बऱ्याच GS2ला प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना काय होतो की GS2ला त्यांना असं वाटतं की लक्ष्मीकांत वाचलं म्हणजे आपलं GS2 कव्हर झालं. लक्ष्मीकांत हा एक पार्ट आहे फक्त GS2 मध्ये, पॉलिटी. त्याच्या पुढे गव्हर्नन्स आहे, त्याच्या पुढे सोशल जस्टिस आहे, त्याच्या पुढे IR आहे. तर GS2 मध्ये हे सगळे टॉपिक आहे. त्यामुळे UPSC विचारताना 70-80 मार्क्स 250 पैकी विचारेल लक्ष्मीकांतच्या आधारावरती, तर ते प्रश्न लक्ष्मीकांतवरती सुद्धा टॅकल होत नाही. तर त्यामुळं तुम्हाला त्याचा अभ्यास करताना करंट वरती फोकस करणं GS2ला विशेष करून अत्यंत गरजेचं आहे. गव्हर्नन्स पार्टच्या तुम्ही सेपरेट नोट्स बनवा. ज्या क्लासच्या नोट्स तुम्हाला सुटेबल व्यवस्थित वाटतात त्या क्लासच्या वापरा. मी 3-4 क्लासच्या नोट्स वापरून स्वतःच्या नोट्स बनवलेल्या होत्या. राहिला पार्ट सोशल जस्टिसचा, तर त्याचे सबसेक्शन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित थरोली प्रिपेअर केले पाहिजेत. UPSC दरवर्षी ड्वेल करते त्या प्रश्नांच्या वरती, आणि जर ते प्रश्न नाही टॅकल झाले तर GS2चा स्कोअर आहे तुमचा खाली येईल. आणि IRचा पार्ट हा तुम्ही करंट मधून प्रिपेअर करा. फार तर फार बेसिक समजण्यासाठी एखादा छोटा सोर्स, एक 20-30 पेजेसचा कोणत्या क्लासच्या नोट्स मिळतात की IRचे बेसिक्स काय आहेत. म्हणजे उदाहरणार्थ गुजरात डॉक्टराईन काय आहे, किंवा इंडियाची पंचशील पॉलिसी काय होती, हे असं सगळं एकंदरीत जे आहे, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी, असे जे टर्म्स जे असतात त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही IR साठी तो पार्ट वाचा. तिसरा सब्जेक्ट GS3 जो सगळ्यात ब्रॉडर मानला जातो, याच्यामध्ये पहिल्यांदा येतं इकॉनॉमिक्स. तर इकॉनॉमिक्स करत असताना आता बऱ्याच लोकांना इकॉनॉमिक्सची भीती असते, कारण UPSCची स्टाईल जी आहे प्रश्न विचारण्याची, इव्हन प्रिलिम्स आणि मेन्सला प्रचंड वेगळी आहे. UPSC कधी काय विचारेल याचा काय फारसा भरोसा नाही. कधी GDPचा डिफरन्स विचारेल, कधी टॅक्स एकंदरीत आर्किटेक्चर विचारेल, तर मध्ये GST वरती सलग 3 वर्ष प्रश्न विचारले. याचा अर्थ तुमचा कन्सेप्ट वरती फोकस इकॉनॉमिक्स मध्ये अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी तुम्ही एक कोणतंही 11वीच्या मॅक्रो इकॉनॉमिक्स बरोबर एक कोणतंही रेफरन्स बुक घ्या जे तुम्हाला आवडतं. मला विवेक सिंगचं बुक जे आहे सध्या मार्केटमध्ये ते चांगलं वाटलं. याच्या आधी मी सगळे भरपूर रिसोर्स वाचलेले होते. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा पार्ट येतो महत्वाचा, तो म्हणजे ऍग्रिकल्चर. तर अलीकडे UPSCचा फोकस जो होता ऍग्रिकल्चरवरती प्रचंड वाढलेला आहे. 2020च्या मेन्स मध्ये अचानक 18-20 क्वेश्चन आले, प्रिलिम्स मध्ये 18-20 क्वेश्चन आले, मेन्स मध्ये पाहिलं तर UPSCचा ट्रेंड जो आहे तो विचारण्याचा प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे हा टॉपिक जो आहे एका क्लास नोट्स मधून होणार नाही, तर 2-3 क्लास नोट्स घ्या, कॉम्प्रेसिव्हली रीड करा आणि त्याच्यातून तुमच्या सेपरेट नोट्स बनवा. कारण जे जे सिलेबसमध्ये टॉपिक मेन्शन केलेलं आहे ऍग्रिकल्चर रिलेटेड, उदाहरणार्थ क्रॉपिंग पॅटर्न असेल, मग त्याच्यामध्ये फूड इंडस्ट्रीचा एक चॅप्टर येतो, मग PDS सिस्टीम येते, या सगळ्यावरती तुमच्या नोट्स थरोली रेडी हव्यात, तर तुम्हाला ते प्रश्न येणार आहेत ते ऑन द स्पॉट टॅकल करता येतील. यावर्षी एक अचानक प्रश्न आला की राईट अबाउट दी फॉरवर्ड लिंकेज अँड बॅकवर्ड लिंकेज प्रॉब्लेम्स अँड गिव्ह द सोल्युशन्स. तर विषय असा आहे की आपण ते शब्द वाचतो सिलेबसमध्ये, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड लिंकेज, पण त्या दृष्टिकोनातून कधी विचार करत नाही, किंवा आपण सिलेबसच्या पॉईंटला बऱ्याच वेळेला क्लासच्या नोट्समुळे निग्लेक्ट करतो. जर एखाद्याने करताना अर्थ समजून घेतला असता फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजचा काय, तर त्याला ते प्रश्न इझिली त्या वेळेमध्ये, कारण तुम्हाला मेन्समध्ये लिहिताना स्टिप्युलेटेड वेळ असते, 3 तासामध्ये तुम्हाला 50 पेजेस भरायचे आहेत, ती पण क्वालिटी लिहायची आहेत आणि सगळ्या प्रश्नांचे अर्थ समजून लिहायचे आहेत. त्यामुळं तुम्ही आधी व्यवस्थित प्रिपेअर असणं मेन्ससाठी अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक येतो, तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. हा टॉपिक माझं असं सांगणं आहे की तुम्ही हा टॉपिक जिओग्राफी बरोबर कव्हर करा, पण या टॉपिक वरती दरवर्षी एक प्रश्न कमीत कमी फिक्स असतो, 1 किंवा 2 प्रश्न येतात. जसं यावर्षी क्लाउड बर्स्ट वरती आला, आणि त्याला करंटला रिलेट करा, कारण तुम्ही करंटचं एक्झाम्पल लिहिला तर तुम्हाला त्या प्रश्नाला मार्क्स मिळणार आहेत. राहिला पुढला याच्यामधला टॉपिक एक महत्वाचा, तो म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर आता 2-3 वर्षात ट्रेंड पाहिला तर UPSCचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे जो कल आहे तो वाढत चाललाय. दरवर्षी एखादी नवीन टेक्नॉलॉजी विचारायची हा ट्रेंड आहे. तर तुम्हाला काय केलं पाहिजे, 1-2 वर्षामध्ये ज्या ज्या टेक्नॉलॉजी न्यूज मध्ये आहेत, मग त्या स्पेस मधल्या असतील किंवा हेल्थ मधल्या असतील, तर त्या तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. यावर्षी अचानक व्हॅक्सिन वरती प्रश्न विचारला गेला की व्हॅक्सिन कशी बनवली जाते, इंडियन व्हॅक्सिननं कोणती मेथड वापरली, व्हॅक्सिनचं प्रिन्सिपल काय, ती कशी वर्क करते, 15 मार्काला कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्न विचारला गेला. तुम्ही जर अभ्यास करत असताना जर कॉम्प्रिहेन्सिव्हली केला असेल तर तुमच्याकडे एक्झाम्पल्स असतील आणि तो क्वेश्चन इझिली टॅकल होईल. त्यामुळं इथं फोकस तुमचा करंट कम स्टॅटिक वरती पाहिजे, की तुम्ही हे फोकस करताना 1-2 वर्षाचं करंट तुम्ही टार्गेट केलं पाहिजे. त्यानंतर ह्याच्यातला अजून एक महत्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंटकडे बघत असताना तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इन्व्हायरमेंट ब्रॉडर आहे. तर तुम्ही प्रिलिम्सला तो ब्रॉडर प्रिपेअर करता, शंकरचं बुक किंवा क्लासच्या ज्या नोट्स वापरत असाल त्या. याचबरोबर तुम्हाला इन्व्हायरमेंटला करंट फोकस प्रचंड पाहिजे. म्हणजे जसं 2020ला COP 21ला COP 26 वरती
एक मला वाटतं 10-15 दिवसापूर्वीच मेनच्या झालेले, तरी त्याच्यामध्ये प्रश्न आले. तो पण 25 मार्काला, एक 10 मार्कचा विचारला, एक 15 मार्कचा विचारला. ज्या वर्षी सुद्धा विचारत असताना इन्व्हायरमेंट प्रॉब्लेमवरती अचानक ते बेसिकला गेले. ग्लोबल वॉर्मिंग विचारलं, त्यानंतर डिजनरेशन विचारलं. सो युपीएससी तुम्हाला दरवर्षी कळवत राहील, एक तर स्टॅटिक विचारेल किंवा करंट विचारेल किंवा दोन्हीचं मिक्स करून काहीतरी वेगळंच विचारेल. सो याचा अर्थ आपण अभ्यास करताना कॉम्प्रेहेन्सिव्हलीच केला पाहिजे आणि मग करंट इन्व्हायरमेंटला, खास करून करंट आणि स्टॅटिकचा दोन्हीचा समतोल साधता आला पाहिजे आपल्याला. तर याच्यामधला एक महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. तर इंटरनल सिक्युरिटीवरती तुमच्या थरो नोट्स प्रिपेअरच पाहिजेत, कारण दरवर्षी 40 ते 50 मार्क्स युपीएससी इंटरनल सिक्युरिटी वरती विचारतात. उदाहरणार्थ इंटरनल सिक्युरिटीमध्ये जे टॉपिक आहेत टेररिझम, ऑर्गनाइज ग्रुप अँड इट्स लिंकेज विथ द टेररिझम, सलग 2 वर्ष युपीएससीने सारखाच प्रश्न विचारला. बरेच सायबर सिक्युरिटी दरवर्षी एक प्रश्न येतो. त्यामुळे याच्या जर नोट्स आपण कॉम्प्रेहेन्सिव्हली प्रिपेअर केल्या तर तो पार्ट आपल्याला इझिली टॅकल करता येईल, कारण सहसा 9, 10 आणि 19, 20 हे प्रश्न क्रमांक असतात युपीएससीच्या 20 प्रश्नांच्या मध्ये इंटरनल सिक्युरिटीच्या, आणि तो शेवटचा त्या GS3 मधला पार्ट आहे. तर त्यामुळे GS3 इतकं ब्रॉडर आहे की सगळे सब्जेक्ट म्हणजे इकॉनॉमिक्स, ऍग्रिकल्चरल, सायन्स अँड टेक, डिझास्टर मॅनेजमेंट, इन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी, इतके सारे सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळे सगळ्यात आपल्याला एक्स्ट्रा जास्त सब्जेक्ट जर वाटत असेल तर तो GS3 वाटतो, पण तो आपल्याला प्रिपेअर करावाच लागेल. आणि एनी जर आपण हे व्यवस्थित केलं तर यातले काही प्रश्न अचानक तुम्हाला GS2 किंवा GS1 मध्ये दिसतात. त्यामुळं युपीएससीचा असं पॅटर्न काय सेट नाही की हा प्रश्न इकडेच विचारला पाहिजे. असं PM गतिशक्ती आपण सहसा इकॉनॉमिक्स मध्ये प्रिपेअर करतो, तो GS2 मध्ये विचारला गेला. लास्ट टाइम म्हणजे सायबर सिक्युरिटीचा प्रश्न होता तो GS1 मध्ये विचारला गेला सोसायटीला रिलेट करून. त्यामुळे असं काय एक सेट पॅटर्न नसतो की युपीएससी एखादा टॉपिक कोणत्याही सब्जेक्ट मध्ये बसवू शकते. त्यामुळे हा आपण जर अभ्यास कॉम्प्रेहेन्सिव्हली केला तर आपल्याला इकडे सगळा फायदा होतो. GS4 अत्यंत महत्वाचा एक सब्जेक्ट आहे, इथिक्स, जो युपीएससीने 2013 ला इंट्रोड्यूस केला. तर अलीकडे असं झालं की युपीएससी पेपरच प्रचंड वेगळा काढते. तर या वर्षीचा पेपर पाहिला आपण 2022च्या मेन्सचा, तर केस स्टडी इतक्या मोठ्या काढलेल्या होत्या की त्या वाचणच 4-5 मिनिटं लागायचे लोकांना वाचायला. त्याच्यानंतर ती सगळे 5, त्याच्यामध्ये यावर्षी 5 सब क्वेश्चन विचारले गेले एका केस स्टडीवरती. सो तुम्हाला 3 तासामध्ये पेपर कव्हर करणंच सगळ्यात मोठी टास्क होती तुमची, आणि तो कव्हर करताना मग क्वालिटी कव्हर करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठोपाठ येणार होत्या. आणि प्रश्नही सुद्धा केस स्टडी इतके मोठे मोठे विचारले गेलेले होते. सो एनी हाऊ तुम्ही अशा संकटांना प्रिपेअर असलंच पाहिजे, कारण तो तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम नसणार आहे. जी काय मेन्सला 10-12 हजार लोक असणार तो सगळ्यांना सिमिलर प्रॉब्लेम असणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर असाल तर तुम्हाला यावरती काही घाबरायची गरज नाही. आता याच्यामध्ये प्रिपेअर करताना तुम्ही दिसला कसं केलं पाहिजे, तर सर्वसाधारण एक बेस्ट बुक घ्या, जसं लेक्सिकॉन आहे, आणि त्याच्याबरोबर एक क्लास नोट्स कुठल्या तरी त्याला ऍड करा. कारण तुम्ही फक्त लेक्सिकॉन वरती हा जो सब्जेक्ट आहे तो टॅकल करू शकणार नाही. तुमच्यासाठी महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही लेक्सिकॉन बरोबर एखादा क्लास सब्जेक्ट घेतला तर तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये भर पडेल आणि तो सब्जेक्ट तुम्हाला विशेष समजेल. कारण युपीएससीचा विचाराचा पॅटर्न काय सेट नाही, कधी तो पूर्ण डायनॅमिक विचारेल, कधी स्टॅटिकला धरून विचारेल. आणि इथिक्स मध्ये एक महत्वाचं आहे की करंट एक्झाम्पल आपल्याला भरपूर कोट करता आली पाहिजेत. मग ते ऍडमिनिस्ट्रेशन मधून असतील, मग ती बऱ्याच इन्स्टिट्यूशन मधून असतील, फिलॉन्थ्रॉपिक वर्कचे असतील, अनेक एक्झाम्पल आहेत. जर तुम्ही एक्झाम्पल कोट केला नाहीत तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळणार नाहीत. हा माझा अनुभव आहे. लास्ट टाइमला मी अत्यंत सुंदर पेपर लिहिला, मला वाटलं फार चांगला स्कोर येईल, पण मी जेव्हा मला स्कोर कमी आला तर मित्रांशी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की मी उदाहरण कोट करताना प्रचंड कमी केलेली होती. विशेष करून करंटची उदाहरण मी कमी कोट केलेली होती. सो याचा अर्थ माझ्या लक्षात आला की मी पेपर चांगला लिहून पण मला एक मिनिमम बेसिक स्कोरच मिळाला जो एक्सलंट मध्ये जायला पाहिजे होता. याचं कारण असं होतं की माझ्यामध्ये कुठंतरी करंट एक्झाम्पलची पेपरमध्ये कमी होती. सो हे माझ्या अनुभवातून मी सांगतोय. अजून एक पेपर आपण थोडासा बोलला पाहिजे तो म्हणजे एसए पेपर. तर युपीएससी मध्ये एसए पेपरचा डायनॅमिझम इतका प्रचंड आहे. एक तर मला एवढंच सांगणार की एसए पेपरला काही वेगळं प्रिपेअर करू नका. जर तुम्ही 4 GH चे सब्जेक्ट व्यवस्थित प्रिपेअर केला तर तुमच्याकडे भरपूर कंटेंट असतो. एसए मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्वाची की तुम्ही स्टिक टू द टॉपिक राहिला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं असतं की आपण एखादा टॉपिक प्रिपेअर केलेला असतो, आपल्याकडे 4 चांगले एक्झाम्पल असतात, मग आपण काय करतो की ते एक्झाम्पल कुठं तरी आपल्याला एसए मध्ये बसवायचं आहे म्हणून फोर्सफुली लिहितो. ना त्या एसएससी त्या एक्झामचा कंटेक्स्ट जुळतो ना तो टॉपिकशी कंटेक्स्ट जुळतो, आणि तुम्ही मग काहीतरी वेगळंच करून बसता आणि एक्झामिनरला ते पटत नाही, तुमचा स्कोर कमी येतो. फिलॉसॉफिकल एसे असो किंवा बीट टेक्निकल एसे असो, कोणत्याही एसेला हे प्रिन्सिपल आहे की तुम्ही फोर्सफुली कोणतीही गोष्ट लिहू नका. सिंपल लँग्वेज मध्ये जे तुम्हाला माहिती आहे ते एसे साठी एक्सप्लेन करा. आणि दुसरा म्हणजे फ्लो.
एसए मध्ये फ्लो व्यवस्थितच हवा. तुमचा जर एसए मध्ये फ्लो तुटत असेल तर तुम्हाला एसएला चांगले मार्क्स मिळणार नाहीत. तुम्ही स्वॅन ॲरेमध्ये जर एसए लिहिलात, एक पॉईंट इकडे एक पॉईंट इकडं, तर एक फ्लो तुमच्या एसए मध्ये येण्यासाठी एकतर एसए मध्ये कनेक्टिंग वर्ड्स जे असतात, जसं हाव्हर, फर्दर, नेक्स्ट, असे एक 20-25 तुम्ही कनेक्टिंग वर्ड तयार करा. जे जे तुम्हाला योग्य रीतीने वाटतात ते तुम्ही तिथं मांडा. दुसरं म्हणजे टॉपिक शिफ्ट होताना पण तुम्ही फ्लुएंटली व्हा. जसं जीएस नुसार जावा. हिस्टॉरिकल डायमेन्शन पहिला द्या, मग सोसायटल डायमेन्शन द्या, मग जॉग्राफिकल डायमेन्शन द्या, मग पॉलिटिकल डायमेन्शन द्या, इकॉनॉमिक द्या, ऍग्रिकल्चरल द्या. असं हळूहळू तुम्ही टप्प्यानं एसए मध्ये फ्लो पकडला पाहिजे. आणि एसए मध्ये दोन्ही बाजू तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. जर एसए सिंपल जरी विचारला असला तरी त्याला दोन्ही बाजू असतात. त्या दोन्ही बाजू तुम्हाला समजल्या पाहिजेत. तुम्ही फक्त जर सिंग्युलरली एसए लिहिला आणि एकंदरीत काउंटर किंवा वे फॉरवर्ड लिहिला नाही तर तो एसए इम्पॅक्टफुल होत नाही. त्यामुळे एसएच्या चारी बाजू कव्हर करणं कॉम्प्रेहेन्सिव्हली आणि एसएचा फ्लो मेंटेन करणं आणि एसएचा कंटेक्ट जस्टिफाईड करणं, जे विचारलंय एसए त्याच टॉपिकला स्टिक राहून लिहिणं, एवढं जर सिंपल लँग्वेजमध्ये लिहिला तरी तुम्हाला अतिशय उत्तम मार्क्स येतात. कारण मी प्युअर मराठी मीडियमचा स्टुडंट. मी सगळं माझं पूर्ण माध्यम इंटरव्ह्यूसाठी असेल, मेन्ससाठी असेल, इंग्लिश होतं आणि मला एसएला अतिशय उत्तम मार्क्स आलेत. कारण मी एवढं प्रिन्सिपल फॉलो केलेलं होतं की एसए मध्ये तुमच्या फ्लो आणि क्वालिटी कंटेंट देत असताना तुम्ही कंटेंट जस्टिफाईड करा. आउट ऑफ जाऊन एसए लिहू नका. तर एसएला तुम्हाला उत्तम मार्क्स मिळतील. बाकी ऑप्शनल प्रत्येकाचा वेगळा राहील. प्रत्येकाच्या ऑप्शनलच्या ट्रिक्स आणि या सगळ्या बाजू वेगळ्या राहतील. त्यामुळे तुम्ही ऑप्शनल सुद्धा समजून घेत असताना व्यवस्थितरित्या तुमचा जो ऑप्शनल आहे त्याच्यावरती फोकस करा. आणि ह्या सगळ्यांचा एकंदरीत जर बेस असेल मेन्स, प्रिलिम्स किंवा इंटरव्ह्यू सुद्धा, तर ते आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यामुळं तुम्ही माझं बाकी काही नाही ऐकलं तर चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ती म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात महत्वाचा युपीएससीच्या प्रिपरेशनचा भाग आहे. त्यामुळं आणि जर तुम्हाला युपीएससी करायचीच आहे तर तुमच्यामध्ये किमान रोज 10-12 तास अभ्यास करण्याची तयारी असली पाहिजे. तुम्ही जर करणार नसाल तर दुसरी लाखो लोक करतायत. त्यामुळं तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्ही सातत्याने अभ्यास केला पाहिजे. आणि अजून एक मला महत्वाची गोष्ट शेवटी सांगावीशी अशी वाटते की युपीएससीचा निर्णय घेण्याआधी तुम्ही प्रचंड विचार करा की वेदर यू आर कॅपेबल ऑर नॉट. कारण असं झालंय की असंख्य लोक दिल्लीला, पुण्याला जाऊन तयारी करतात. खरं तर हे दुर्दैवाचं आहे की त्यांच्याकडे ती कॅपॅबिलिटीज नसते युपीएससी क्रॅक करण्याची. मग 6-7 वर्ष राहून ग्रामीण भागातून आई वडील कुठेतरी शेतात राबून कुठेतरी एमआयडीसीला जाऊन किंवा तुम्हाला थोडीफार प्रॉपर्टी असते त्याच्यातून पैसा देतात आणि तिकडं मुलं मग आपली निवांत, त्यांनाही अपेक्षा असते की आपलं कुठेतरी होईल म्हणून ते 6-7 वर्ष घालवतात. आणि याचं दुर्दैव असं आहे की 6-7 वर्षानंतर तुमच्या हाती काहीच नसतं. तुम्ही एकतरी मग इंजिनियर असाल तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पण येऊ शकत नाही. सहसा बीए केलेला असाल तर तुमच्याकडे सगळ्या आयुष्याच्या वाटा तुमच्या बंद होतात. यासाठी दुसरा मार्ग असा आहे की तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही कराच, त्याबरोबर तुमचा प्लॅन बी सुद्धा रेडी पाहिजे. आणि प्लॅन बी बरोबर तुम्ही कधी थांबायचं हे सुद्धा ठरवलं पाहिजे. म्हणजे 3 अटेम्प्ट दिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपल्याला आता काहीच होत नाहीये, आपण प्रिलिम पण क्लिअर होत नाही आहोत किंवा आपल्याला समजतच नाही आपण जे काय करतो, तर 3 वर्षानंतर तुम्ही थांबण्याचा निर्णय घेऊन आयुष्याच्या अनेक इतर क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या या मायाजाळात येत असताना या गोष्टी क्लिअर करून आलात तर तुम्हाला अभ्यास करणे सोपं जाईल आणि तुमचा परीक्षेचा प्रवास सुद्धा सोपा होईल आणि कदाचित यश मिळण्यासाठी या गोष्टी सुद्धा मदत होते. हा माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी सांगू शकतो. त्यामुळं हे एवढं सगळं सांगून मला असं वाटतंय की सध्या स्थितीला मी आज इथंच थांबतो. तुम्हा सर्व जे कोण ऐकतायत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला खूप सारं यश मिळो. धन्यवाद.